दिवस ते ऑक्सिजनवरती होते आणि मग आमच्या डोळ्यासमोर झालं. म्हणजे आम्ही ते आतून 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 राहत गेलं. म्हणजे ते मला हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोड ताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये. तर कशा आहात माझ्या गोड ताई मैत्रिणींनो? आय होप की तुम्ही छान मस्त मजेत असाल. मीही छान मजेत मस्त आहे, ठीक आहे म्हणायला हरकत नाही. तर काय माहिती काय वाटलं आज मनाला, कारण एक 2-3 दिवसापूर्वी ना माझं व्हायटी स्टुडिओ मी ओपन केलं आणि म्हटलं बघावं तरी चॅनलचं काय आपल्या झालेलं आहे. कारण ह्या 2 महिन्यात मी तिथे गेलेही नाही ना, मी यूट्यूब चॅनल माझं ओपन केले नाही, तर मी काहीही त्याचं पाहिलेलं नाही आहे. कारणं सगळी पुढं तुम्हाला सांगितलेली आहेत, व्हिडिओ स्किप न करता पहा. तर आज म्हणलं सहज सकाळीच म्हणजे आता जवळजवळ हे 11:30चं टायमिंग आहे. 11 वाजता मी मागं आले, म्हणजे मेडिकल स्टोअरमधनं मागे आले माझी कामं रेग्युलरची करायला, तुम्हाला माहीतच आहे ते. तर म्हटलं चला पाहावं. तर बघितलं तर बऱ्याच ताईंच्या कमेंट येऊन पडलेल्या की ताई व्हिडिओ टाक आणि मी ते बघितलंही नव्हतं ह्या 2 महिन्यात. करेक्ट 2 महिने झाले. तर काय मनात आलं, कॅमेरा वगैरे मोबाईल पुसला स्वच्छ, ट्रायपॉड माझा उभाच असतो आणि ट्रायपॉडला मोबाईल लावला आणि म्हटलं जसा येईल तसा व्हिडिओ मी करते आणि तुमच्याशी गप्पा मारते, बाकी काही नाही. इथून पुढे मग बघू व्हिडिओचं. मी काही म्हणतच नाही की मी पुढे व्हिडिओ कंटिन्यू करेल. तर म्हटलं चला आवरावं. तर मी पुढून आले 11 वाजता. सकाळचं तुम्हाला माहिती आहे माझा स्वयंपाक वगैरे झालेला होता सगळा आणि मुलं पण शाळेत गेलेली. राहिलेली ही माझी क्लिनिंगची कामं तीसुद्धा ठेवावी. आणि आजकाल असं झालं ना की रोज थोडं मला माझ्या ज्या क्लिनिंगच्या रुटीनमधला वेळ आहे ना, त्यात सगळी कामं अशी थोडी एक 10 मिनटं जादा देऊन करावी लागतात. पहिल्यासारखं आता घरात मला वेळ मिळत नाही. एकदम मी कोणतीच कामं काढू शकत नाही, म्हणजे एकदम क्लिनिंगची. त्यामुळे रोज थोडं करते आणि जिथल्या तिथं म्हणजे ते दिसतं पण छान आणि बरं वाटतं. पहिलं कसं मी किचन एकदाच दिवसभर काढायचे, हॉल काढायचे. तुम्ही माझे क्लिनिंगचे भरपूर व्हिडिओ पाहिलेले आहेत त्याप्रमाणे. पण आता तसं नाही. थोडे डबे घासले, थोडं एखादं रॅक असं रोजच्या रोज. आता इथला पण काही पसारा आहे तो नीटनेटका ठेवला. तर इकडे मी चहाचे कप दाखवले. तर जवळजवळ 4-5 दिवसापूर्वी जावेने कप माझ्याकडे नेलेले, तिच्यात पाहुणे आलेली म्हणून, आणि ते तिथं ठेवलेले तर तिथंच राहिलेले. तर असं सगळं वेळेचं झालेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओचं आणि जी काही दुःखद घटना घडली तुम्ही पाहिलंच ते. म्हणजे मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली सगळ्या ताईंनी, तेव्हा पण आधार दिला, साथ दिली, त्याबद्दल पण तुमचे धन्यवाद. कारण कमेंटद्वारे सुद्धा देणं हे महत्त्वाचं असतं. आधार एखाद्याला दुसऱ्याला तर तुम्ही दिला आणि तेव्हापासून काय व्हिडिओ टाकलेलाच नाही. आणि सगळं जी गत आहे ना ते मी पुढं तुम्हाला सांगितलेली. तर आता इकडे बघा, वॉशिंग मशीन, फ्रीज अशा गोष्टी आहेत ना, त्याच्यावरती कितीही म्हणा पसारा होतो. प्लॅस्टिकच्या पिशव्या कितीही ठेवा पसारा होतो. आणि आजकाल काय झालं, आदिती अनुष्कासुद्धा मला काहीच हेल्प करत नाहीत. पहिल्या उलटी थोडी तरी त्या हेल्प करायच्या, आता बिलकुल नाही करत. माझं टाईम आणि त्यांचं टाईम नेमकं असं होतं की त्या स्कूलमध्ये जाते तर माझं घरात यायचं टाईम होतं आणि त्या स्कूलमधनं घरी येतात दोघी आणि माझं आपल्या मेडिकलमध्ये जायचं टाईम होतं. त्याच्यामुळे त्या दोघी घरात एवढा पराक्रम आजकाल करून ठेवायला लागलेत ना. खरंच मुलांकडं घरात एक जण कोणतरी असलं ना तर बरं असतं. नाहीतर मग असं मुलं, नाहीतर ते जे आईवडील दोघंही जॉब करतात त्यांच्या मुलांचं कसं होत असेल काय माहिती. म्हणजे खरंच की त्याच्यासाठी घरात आजी आजोबा असणं वगैरे पण गरजेचं आहे. चला तो विषय काय मला म्हणजे असं नाही, मी आपलं सहज आलं लक्षात म्हणून हे केलं. तर बघा मी तिथलं थोडंफार आवरलं. मशीन झाली आणि मशीनचं पहिले मी नेहमी तसं करते, एकतर बाहेरचं गॅलरी सगळी झाडून घेते. त्याच्यानंतर जे आहे ते किचन वगैरे, हॉल आणि बेडरूम सगळं झाडून पुसून घेते आणि मग आले किचनला. तर इकडे दिसत असेल मोठं पातेलं वगैरे, तर थोडंसं उन्हाळं काम करावं म्हटलं, कारण कुणीच करायचं नाही आता, म्हणजे तसं होत नाही. आणि आजकाल आता त्या पद्धती बंद झालेल्या आहेत की एकमेकाला देणं घेणं. त्याच्यामुळे ना मग म्हटलं थोडं करावं, कारण आपण काही झालं तरी आपले संस्कृत किंवा आपण जे आपले रिच्युअल्स आहेत ते आपण करतच राहतो. ते काय कुठं अडत नाही किंवा कोण थांबत नाही कशासाठीच. त्याच्यामुळे आणि पहिल्या ह्याच्यातली माणसाप्रमाणे तसं पण राहिलेलं नाही की एकमेकांना देणं घेणं इतकं राहिलेलं नाही. म्हणून मग मी म्हणजे उन्हाळा काम वगैरे असं जास्त काही नाही केलेलं. कुरवड्या वगैरे सणाला लागतातच, त्याच्यामुळे मग केल्या. म्हणजे ते गहू भिजत घातलेले आहेत आणि त्या कुरवड्या उद्या करणार आहे मी. आणि थोडंसं काल हे केलं, शाबूचे म्हणजे उपवासाचे जे पापड आहेत ना, बस एवढंच मी करणार आहे. आणि थोडंसं 1 किलोचे उडदाचे पापड करणार आहे. रेसिपी काही मी कोणत्या शेअर केलेल्या नाहीत, करणार नाही, कारण भरपूर साऱ्या पहिल्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत आणि म्हणजे आहेत आपल्या चॅनलवरती बघा. तर ते गहू आता भिजून झालेले आहेत, आज त्याचा चीक काढायचा आहे. आता बघा बोलत तुमच्याशी गप्पा मारत माझ्या सगळे म्हणजे पुसणं वगैरे झालं. गॅस ओटा आजकाल मी काय करते ना, संध्याकाळी सगळी भांडी आणि गॅस कट्टा, गॅस शेगडी
चांगली चकचक अगदी चोत्याने म्हणजे धुवूनच काढते संध्याकाळचंच. मग कितीही वाजू, मला 11 वाजू, 11:30 वाजू, 12 वाजू, ह्याच्यात मी संध्याकाळी सगळं ते क्लीन करते. मग सकाळी काय होतं, असं मोठ्या कपड्याने किचन आणि गॅस पुसून घेतला ना तरी ते चकचकीत दिसते, कारण रात्री स्वच्छ धुतलेलं असतं. सकाळी मला तेवढा वेळ मिळत नाही. मला आता इथून आवरून परत आपल्या मेडिकलमध्ये जायचं, कारण आता कसं झालेलं आहे की गावच्या बघा यात्रा सुरू झालेल्या आहेत. यात्रा सुरू झाल्यामुळे आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये गर्दी भरपूर राहते, माणसं राहतात. त्याच्यामुळे 2 व्यक्ती ह्या पुढं लागतात. त्याच्यामुळे आता माझा जो घरातला टाईम आहे ना तो अगदीच नाकी बराबर झालेला आहे. म्हणजे घरात मला थोड्याशा कामासाठीच वेळेला मी येऊ शकते, असं माझं टायमिंग इतकं बिझी झालेलं आहे सध्या. कारण यात्रा आहेत, तुम्हाला माहिती आहे, उन्हाळा सुरू झाला किंवा पौष महिन्याच्या नंतर ज्या काही यात्रा सुरू होतात त्याच्यामुळे. तर आता बघा हे टाईम जवळजवळ 12 वाजले. ह्याच टाईमला मी येते. कधी कधी मी 12:30ला सुद्धा मागं येते. तिथून पुढे 1-1.5 तास घरातली कामं. त्यात मला भांडी घासायला कोणी मावशी भेटेना झालेत, बिलकुलसुद्धा भेटेना. त्याने मला एकदम गोंधळल्यागत झालेलं आहे. कारण ही कामं कशी क्लिनिंगची, झाडणं पुसणं ते होऊन जातं एका ह्याच्यात, पण भांड्याला खूप जास्त वेळ झाला. खूप बघितलं, एक बाई मिळालीसुद्धा, पण तिला टाईम होता तेव्हा मला नको होती, आता मला पाहिजे आहे तर तिला टाईम नाही, असं झालेलं आहे. त्याच्यामुळे मलाही ते घासावं लागतं. तरी मी बऱ्यापैकी सगळं जे काय ना संध्याकाळी सगळं घासून टाकते, भांडी ना भांडी. मग सकाळी एकसारखा स्वयंपाक आणि नाश्ता वगैरे तर काय नसतोच आमच्यात, तुम्ही पाहिलेलं आहे, डायरेक्ट डबेच असतात. डबे वगैरे सगळं दिलं की ती एक भांडी मग दुपारी घासते. आता सगळं क्लिनिंग झालं आणि आता देवपूजा करायला घेतली. तर देवपूजासुद्धा रोजच्या रोज करते मी, पण ही देवपूजा करायला सुद्धा मला दुपारी कधी कधी 12:30 पुढेच काटा जातो. कारण मी जर 11 वाजता आले तर एक 11:45च्या आत होऊन जाते. पण त्याच्या पुढं जर मी घरी आले तर मला 12:30 वाजतातच. 1 वाजता वगैरे नाही पूजा होत, पण 12-12:30 नक्की वाजतात. पण मी त्यावेळेला करते, देवाला माहिती आहे, दिसते की काय व्याप आहे मागं. आणि वेळ म्हणजे मी असं नाही की मुद्दामून देवपूजा मागं करते, वेळेअभावी म्हणजे मला ती त्यावेळेसच करावी लागते. आणि सकाळी म्हटलं ना तर घरात खरं सांगू सगळा पसारा तसाच पडलेला असतोच, कारण मी स्वयंपाकच बनवते सगळ्यांचं खाणं पिणं असतं, सगळं असतं. मुलांचं, आदिती अनुष्काचं सगळं आवरायचं वगैरे असतं, त्यांची त्या आवरल्या तरी असतं. तोपर्यंत माझं टायमिंग पुढं जायचं होतं. मग माझं सगळं तसंच पडतं. मी मागच्या पण व्हिडिओमध्ये काही सांगितले की इव्हन माझं पारूसुद्धा कधी कधी, नाहीतर मग मी आधी त्या अनुष्काला सांगते पसारा पडू दे, पण पारुशावर नाचानाची होती त्याच्यापेक्षा एक झाडू मारा. मग कधी तर त्या दोघीतलं एक कोणतरी झाडू मारला तर मारला, किंवा मग मी माघारी येऊनच सगळं झाडू वगैरे मारून. आणि मला ते खरं बरं वाटतं, सगळं झाडून काढायचं, स्वच्छ फरशा पुसायच्या, अंगण पुसायचं, झाडायचं दुपारी का होईना, आणि मग देवपूजा करायची. उलटं प्रसन्न वाटतं. असं मला कधीच लेझी वाटत नाही की आता 12 वाजले कधी देवपूजा करायची नाही. उलटं माझं एका रेषेत ते काम होतं. आणि असं शेवटी किती फ्रेश असणं, आपल्या शरीरात किती एनर्जी आहे त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. तर इकडे आज गुरुवार होता ना, हा व्हिडिओ तुम्हाला कालचाच आज लगेचच येतोय. तर इकडे गुरुवार होता म्हणून स्वामींच्या पण फोटोची पूजा केली. देवपूजा साधी सिंपल रोजच असते, गडबडीत असते ती पण ती केल्याशिवाय समाधानसुद्धा मिळत नाही. तर मी आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते, स्किप न करता बघा. पुढे मी माझ्या मनातल्या भावना सगळ्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि खरंच म्हणजे मागचे ना ते 15 दिवस खूप हेक्टिक गेले. कारण किती जरी झालं तर लेकी वगैरे आपापल्या घरी येतात, त्यांचं आपला संसार सुरू होतं, आपल्या मागं कामं असतात, आपलं मुलं बाळं हे ते सगळं असं हे होतं. थोडंसं कुठंतरी फक्त वाटतं ते आईचं वाईट वाटतं. कारण कितीही कोणी जरी सगळी असली, मुलगा असली मुली असली, ज्याचं त्याला जे ते ठरलेलं असतं, ज्याचं त्याची साथ शेवटपर्यंत असावी असं प्रत्येकाला वाटतं. त्याच्यामुळे तिची थोडीशी काळजी, तिचं थोडंसं वाईट वाटतं. काळजी घेण्यासारखं तर असं म्हणजे काळजी ती तिची घेऊ शकते, पण वाईट वाटतं की किती झालं तरी आई वडील म्हणजे एकमेकाला असतात. जसं की मी म्हटलं, मुलं असतात, मुली असतात, नातवंड असतात, सगळे असतात. पण जे ते माणूस ज्याचं त्याला जे दिलेलं असतं ना ते त्याच्यासाठीच महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे मग त्याचं थोडंसं सारखं मनात रुकरुक आणि वाईट वाटत असतं. तर इकडे बघा देवपूजा पण झाली. आणि देव तर मी अलीकडे घासलेले पण नाहीत, पण काय झाले काय माहिती, देव नाही घासले तरी माझे ह्यावेळेसचे देव जे आहेत ना ते अजूनपर्यंत चकचकतात. म्हणजे मला जवळजवळ 1 महिना 15 दिवस तर देवपूजा करूच वाटत नव्हती. पण त्याच्यानंतर ठीक आहे, सगळं चालू होतं तसं आपल्याला फिरत असतं, ते आपल्याला फिरावंच लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नसतो. तर अशा पद्धतीने बघा देवपूजा पण झाली. खरं तर ना मला व्हॉईस ओव्हर आता 2 महिने झालं दिलेलं नाही ताईंनो. पहिलं कसं रेग्युलर ती कामं म्हणजे व्हिडिओ करायचे, व्हॉईस ओव्हर द्यायचे, तर मला ते सुचत म्हणजे आपल्याला बोलायला शब्द फुटतात. आणि अलीकडे 2-3 महिने झाले ना मी कुणाशीही जास्त बोलत नाही. 1-2 व्यक्ती सोडल्या ना तर मी कुणाशीच जास्त बोलत नाही, कुणाशीच.
म्हणजे एकदम आबोला धरल्यासारखं मी असं झालेलं आहे. तर मला पण सगळे म्हणतात काय दिसत पण नाही, बोलत पण नाही, कुठं आहे कुठं आहे कुठं आहे, मी आहे तिथंच आहे पण नाही. तर इथून पुढचा व्हिडिओ स्किप न करता बघा. चला तर फायनली ताईंनो 12 वाजले आणि 12 वाजता करेक्ट 12 वाजलेले आहेत घड्याळात आणि माझं काम फायनली झालेलं आहे. तर आता मी तुमच्याशी गप्पा मारते. आतापर्यंत तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये मी काय काय बोलले काय नाही आता माझ्या लक्षात नाही. ते नंतर लक्षात येऊन जातं व्हिडिओ एडिट करताना. पण मी आत्ता रेकॉर्ड करते तर तुम्ही पाहिलं. काम तर हे चाललेलं आहे. ऍक्च्युली मी 2 महिन्यापूर्वी पोस्ट टाकलेली की माझे पप्पा जे आहेत ते एक्सपायर झाले. म्हणजे मला वाटतं 13 डिसेंबरला. तर काय झालं तर मी एक छान त्याच्या आधी व्हिडिओ खूप छान शूट करून ठेवलेला. म्हणजे तो असाच आपला डेली रुटीनचा होता तो व्हिडिओ. त्याच्यावरती ना तो शूट करून एडिट करून ठेवलेला आणि तो पोस्ट करणार होते. त्याला फक्त व्हॉइस ओव्हर द्यायचा राहिलेला. तो पोस्ट करणार तेवढ्यात ही घटना घडली. मग तो माझ्याकडे सेव्ह होता व्हिडिओ मागच्या 1-1.5 महिन्यापर्यंत. आणि काय झालं मग नंतर मी आले माहेरहून. वडिलांचं सगळं झालं माझ्या. मग ते सगळं झाल्यानंतर माहेरून इकडं सासरी आले. सासरी आल्यानंतर खूप एक 8-15 दिवसांनी जेव्हा इथं स्टेबल झाले, इथं थोडंसं मन रमलं, तेव्हा त्या व्हिडिओला मी व्हॉइस ओव्हर केलता. पूर्ण व्हॉइस ओव्हर केलता. 22 मिनिटाचा तो व्हिडिओ होता. पूर्ण व्हॉइस ओव्हर केलता आणि त्यात मी सगळं सांगितलेलं ऍक्च्युली की वडिलांना काय झालं काय नाही आणि सगळ्या ज्या भावना होत्या त्या मी त्याच्यात व्हॉइस ओव्हरद्वारे. तो व्हिडिओ होता पूर्ण रुटीनचा आणि त्याच्यावर मी व्हॉइस ओव्हर तो केलता की सगळं झालेलं. ते सगळं झालं आणि व्हिडिओ फक्त गॅलरी डाउनलोड करायचा राहिला किंवा नाही, डाउनलोड करायला गेले आणि स्पेस कमी म्हणजे फुल झालता मोबाईलचा आणि माझ्या लक्षातच नाही आलं की हा व्हिडिओच्या क्लिप हे कराव्या, साईडला ठेवाव्या. मी सरळ सगळी गॅलरी डिलीट करून टाकली आणि मूळ ह्याच्यात गॅलरीतनं सुद्धा फॉर्मॅट करून टाकली. मग ते काय झालं व्हिडिओचं कसं झालं त्या ज्या क्लिप होत्या त्या मी डाउनलोड म्हणजे एक्सपोर्ट न केल्यामुळे गॅलरीत तो व्हिडिओचा क्लिप दिसत नव्हत्या, म्हणजे अंधार दिसत होता. असा प्रॉब्लेम झाला सगळा. नाहीतर तुम्हाला 1.5 महिन्यापूर्वीच तो व्हिडिओ आला असता. माझं ते तुमच्यापर्यंत शेअर करून असं माझं मन हे मोकळं झालं असतं ऍक्च्युली. म्हणजे मला बरं वाटलं असतं, म्हणजे मी मोकळी झाली असते. तर ते काय झालंच नाही. नंतर तिथून मग आता करेक्ट आज तारीख 12 आहे. तर 13 तारखेला 2 महिने कंप्लीट होणार. तर खरं तर काहीच झालं नव्हतं माझ्या वडिलांना. फक्त दिवसभराचं त्यांनी सगळं काम केलं, सगळं हे केलं आणि रात्री चक्कर येऊन पडले. आणि ज्या दिवशी मंगळवारी रात्री ते 10-10:30-11च्या दरम्यान चक्कर येऊन पडले आणि तेव्हा जे चक्कर येऊन पडले तिथून ते रात्री 1:30 वाजेपर्यंत ते शुद्धीवरती होते. त्यांच्या मेंदूला छोट्या स्ट्रोक बसला. तर तो स्ट्रोक कशामुळे बसला? थंडीत जास्त हे झाल्यामुळं. डिसेंबरमध्ये बघा, मागच्या 1 डिसेंबर ते जवळजवळ 15 डिसेंबरपर्यंत अतिशय थंडी होती. मग त्या थंडीत त्यांचं कामाच्या ह्यानी त्यांना स्ट्रोक बसला. प्लस त्यांनी त्या दिवशी बीपी आणि शुगरच्या अशा दोन्ही गोळ्या पुढं मागं चुकवलेल्या होत्या, म्हणजे केल्या होत्या आणि ते लक्ष न दिल्यामुळे असं झालं. तर मंगळवारी रात्री ते चक्कर येऊन पडले तर त्यांना कराडला हॉस्पिटल, म्हणजे आमचं जे गाव आहे तिथून कराड जवळ आहे आणि आमच्याकडची सगळीच कराडलाच हॉस्पिटलमध्ये येतात. तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच त्यांना नेलं. तर तोपर्यंत ते चांगले होते. त्यांचं सिटी स्कॅन केलं. सिटी स्कॅन करताना पण त्यांनी हॉस्पिटलमध्ये स्वतःचं नाव मोठ्याने सांगितलं. एवढे चक्कर येऊन पडले तरी ते शुद्धीत होते. आणि जसं सिटी स्कॅन केलं, म्हणजे ते आतमध्ये पूर्ण घालतात ना, तिथून जसे ते बाहेर आले ना, त्या दिवसापासून ते कोमात गेले. तेव्हा सिटी स्कॅन झालं मध्यरात्री आणि तेव्हा ते कोमात गेले. ते शनिवारपर्यंत कोमात होते. आणि ऍक्च्युली डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलंच की म्हणजे पेशंटचं काही हेच नाही, म्हणजे आता सगळंच हे असतं की पहिल्यासारखं राहिलेलं नाही. तरी पण आम्ही हॉस्पिटलमध्ये कराडमध्ये ठेवलं. नंतर माझं जे माहेर आहे तिथं पण सगळी सोय आहे ICUची वगैरे, तिथं आणलं आणि शनिवारी संध्याकाळी पूर्ण हे झालं. म्हणजे अख्खा दिवस ते ऑक्सिजनवरती होते. मग नंतर मात्र 5:30-6च्या दरम्यान असं झालं आणि ते सगळं आमच्या डोळ्यासमोर झालं. म्हणजे आम्ही बहीण भावंड सगळी त्यांच्या समोर उभी होती. आई, भाऊ, बहीण सगळे आम्ही त्यांच्या समोर. आमच्या समोर त्यांचा श्वास बंद झाला आणि ते शनिवार होतं. म्हणजे जास्त त्यांनी कोणाला त्रास दिला नाही, कोणाचं काही म्हणजे हेच करून घेतलेलं नाही. त्यांच्या पण जीवाला त्यांनी त्रास करून घेतला नाही आणि दुसऱ्यालाही काही त्रास दिला नाही. शांतपणे त्यांनी उरकलं असं हे. तर ते काय झालं मग तिथून पुढं मी सगळं ते झालं. 15 दिवस इकडं तिकडं माहेरीच गेले, सगळं झालं. आणि ते नंतर तिथं पण ना असं सगळी माणसं वगैरे होती तोपर्यंत असं काय वाटलं नाही मनाला की म्हणजे असं काय असं ही दुःख जे असतं ना ते असं त्या माणसांच्यात राहून हे नाही झालं. मागून हित आले तर इथं पण
मग 2-4 दिवस एकदम इथं भकास गेले, असं एकदम कसं तरी झालं. 2-4 दिवसांनी जसं रुटीन आपलं सुरू झालं आता, माझं तर धावपळ तुम्हाला ह्याच्या आधीही माहिती आहे, की माझं ते मेडिकल, घर, घरातलं काम, बाहेरचं काम ह्या सगळ्यात माझा वेळ जातो. मग ते असं त्या ह्याच्यातच वेळ गेला आणि ते आतून राहत गेलं. म्हणजे ते मला तर ते असं दुःख, रडणं वगैरे मला ते जमत नाही. मला ते येतच नाही, होतच नाही माझ्याकडून असं. काय असेल ते आत नसतं. उगाच असं नाही मला जमत एखाद्या पुढे हे करून म्हणजे जास्त भावना दुसऱ्यासमोर मला एक्सप्रेस करता येत नाहीत. थोडक्यात सांगायचं तर मला नाहीत येत. मला माहीत आहेत आणि ठराविक ठिकाणीच करायच्या माहीत आहेत मला. सगळीकडे मला ते जमत. मग ते आत दाबून 2 महिने असं ते ह्याच्यातच गेलं आणि त्यात काय झालं, हे सगळ्या गोष्टी समोर झाल्या अशा आम्ही बहीण भावानी आम्ही असं डोळ्यासमोर बघितलं त्यांचा श्वास बंद होता. आम्ही तिथंच होतो. ज्या दिवशी ते चक्कर येऊन पडले त्याच दिवशी माझी बहीण, मी आम्ही सगळी माहेरीच. तेव्हापासून ते माहेरीच होतो आणि त्याच्यामुळे ते डोळ्यासमोर बघून असं मनात राहिलं. आणि माझं तर कसं झालं याच्या आधी, असं जवळची खास व्यक्ती असं कोण गेलेलं नव्हतं, म्हणजे असं वारलेलं नव्हतं, म्हणजे लांब गेलेलं नव्हतं किंवा असं. आणि मी कधीही कोणाचं असं ते शेवटचे सगळे कार्य वगैरे ते असं सगळं कुणाचंच मी बघितलं नव्हतं. अजिबात नाही. मी कधीही गेली नाही. मला मी एवढी तुम्हाला स्ट्रॉंग वाटते ना, पण मी तसलाच पर्यंत कोणाचं बघितलं नव्हतं. ते म्हणतात ना, जेव्हा आपलं होतं तेव्हाच कळतं. आणि माझ्या बाबतीत ते तसंच झालं. जेव्हा माझे वडील गेले ना, तेव्हा त्या गोष्टी मला समजल्या, की ते असं असं सगळं असतं. त्यांना ते मला एकतर व्यक्त होता येत नाही. त्यात ते मनात ठेवून डोक्यात फक्त ते बघितलंय, ते असं केलं, ते तसं केलं. ते इतकं लक्षात राहतं ना. आणि आजकाल माझं असं झालं, की मेंदू कसला स्ट्रॉंग झालाय कुठला, काहीच विसरत नाही. नकभराची गोष्ट सुद्धा माझ्या लक्षातनं जात नाही. तुम्ही काही जणांचं असतं, की लक्षातनं जातं, विसरतं. आणि माझं विसरत नाही. मला बोललेले शब्द, झालेल्या घटना, माणसांची तोंड इतकं इथं लक्षात राहायला लागले ना, इतकं. आणि त्याचा मला खरं तर त्रास होतोय, की मला त्यावेळेला त्यानं केलं. म्हणजे त्यावेळेला नाही, असं झालं. म्हणजे आता कसं एक्सप्लेन करू तेच मला कळत नाही. पण माझ्या लक्षातनं सध्या काही कुणाचं जात नाही. त्याच्यामुळे मी खूप जास्त बोलायचं कमी केलंय. कोणाच्यात मिक्स होत नाही, कोणाला काही विचारत बसत नाही, काहीच नाही. मी माझ्या धुंदीतच राहते, कारण मला ते विसरलं जात नाही. मग ते वडिलांचं तसं झालं. एकतर समोर त्यांना असं बघितलं जाताना हे काहीच करू शकत नाही. दरवेळेस आपण म्हणतो की पैसा 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 महत्वाचा आहे, पण ह्यावेळेस पैसा महत्वाचाच आहे. पैसा होता म्हणून तर त्यांना तिथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू शकलो. पण पैसा जास्त असून सुद्धा त्यांना वाचवू शकलो नाही. ही पण एक खंत आहे, की काही पर्याय सुचवलेले, की त्या पर्यायाचा म्हणजे त्या उपचारांचा सुद्धा त्यांना काहीही परिणाम होणार नव्हता. म्हणून आम्ही ते उपचार सुद्धा त्यांना करू शकलो नाही, पैसे असून सुद्धा. म्हणजे बघा, असं हे असतं माणसाचं, जिथं देव देव असा राहतो. माझं तसं झालं. मग आतल्या आत मला ते आठवत राहिलं आणि मी मेडिकलमध्ये गेली, की तिथलं आवरणार, तिथलं हे करणार. घरी आली, ही जे आत्ताचं तुम्ही रुटीन पाहिलं ना, ते रुटीन जे करताना मग मला ते आठवणार. मग तरी मी ते आठवलं, की लगेच मैत्रिणीला फोन लावणार, बहिणीला फोन रोजच लावणार आणि मग बोलत कसं तरी ते काम उरकणार आणि मग पुढे मेडिकलमध्ये गेले, की पुन्हा ते स्टेबल. असं ते लक्षात न जात नाही. जगायचं कुणीही सोडत नाही, मरत कुणीही नाही, गेलेल्या माणसाच्या मागं कुणीही जात नाही. पण ते एक तर आत्ता कुठंतरी म्हणजे अजून पण नाही, स्थिर असं झालंच नाही. पण ते असं थोडक्यात जसं की मी म्हटलं, मी कोणाचंच बघितलं नव्हतं. हे जवळचं वडिलांचं बघितलं. बघून मला देवाने ते वडिलांचं बघायला लावलं, इतकं जवळ. नाहीतर मी कधी कोणाचं म्हणजे जे काही माणूस गेल्यानंतर त्याचे जे कार्य असतात, जे काय ते सगळं कुणाचं मी कधीच एकाचं सुद्धा कधी अटेंड केलेलं नाही. मी कधीच गेले नाही कुणाच्या ह्याला. माझं धाडसच तेवढं कधी झालं. ते असं सगळं झालं. ठीक आहे, आता म्हटलं चला. त्यात मला सगळ्यांनी फोर्स केला, की व्हिडिओ कर. तुमचे तर कमेंट्स येतच राहतात. रोजच्या ताई आठवण करून देतात. पण माझी बहीण, मैत्रिणी सगळी व्हिडिओ टाक गं. तुझं त्यातनं वेळ जातो. तुला ते जमतंय तर तू कर. तर आज काय माहिती मी पुढून आले गडबडीत आवरून आणि म्हटलं चला आज म्हणजे क्लिनिंग करते, तर क्लिनिंग काय म्हणजे रोजची कामच करते. तर ते व्हिडिओ करावा म्हटलं. तर आता बघितलं तुम्हाला मागं मोठं पातेलं वगैरे मी म्हटलं. ते काल मी शाबूच्या भातवड्या केल्या. आता थोडंसं मला केलंच पाहिजे, कारण थोडंसं आईला वगैरे द्यायला. कारण मी केलं तर चालतं, पण आता तिकडं माहेर तर माझ्या हे काय सगळं बनवू शकत आहे. म्हणून म्हटलं थोडं करावं. मला ते मूड पण नाहीये, पण तरी पण आपलं कसं असतं ना, सगळं ते करावंच लागतं. तर अशी सगळी गोष्ट झालेली. तर चला आता इथून मला पाहता श्वास असा भरल्यासारखं झालं. त्याच्यामुळं व्हिडिओचा पण मी इथंच एंड करते आणि प्रयत्न करते आता बघू व्हिडिओ टाकायचे. नाही तर ॲटलिस्ट शॉर्ट्स व्हिडिओ तर मी नक्कीच प्रयत्न करीन टाकण्याचा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांना बाय.